औषध काढून घेऊ. फवारणी करायचं आहे. थोडंसं बघा वातावरण थोडंसं क्लिअर झाल्यासारखं झालं आहे. मग कालवून मारून टाकू. आता पाण्याचा कलर कसा झाला म्हणतो. पाणी इतकं थंड झालं आहे. युरिया 24-24-19 आपण जेव्हा पाण्यामध्ये मिक्स करतो तेव्हा पाणी बर्फासारखं होते मित्रांनो. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग बघा सकाळी किती ढगाळ वातावरण झालं आहे ह्या साईडला. पण दाखवतो ह्या साईडला सूर्य थोडं सूर्यामुळे असं दिसायला आहे. आणि इथं ते ढगाळ वातावरण आहे. आणि मित्रांनो, खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे. तर वाय बघा मित्रांनो, शेतातलं, गावाकडे पण शेतातलं आंबे झालेत बघ. आंबे मस्तपैकी लहान मोठे पण आहेत. आणि दोन चार थेंब पण पडायला लागलेत पावसाचे. आणि इथं एक आंबा पिकला आहे. ते पिकलाय का काय थांबा बघा. त्या तिथं कलर कसं झालं बघा. त्याचं म्हणजे 50% पिकला असं मला वाटतंय. अजून आहे का पिकलेलं कुठं बघतो थांबा. कुठं पिकलं नाही. ते एकच पिकलेलं इथं कुठं तर दिसत नाही. हे एकच आहे बघा. ते पिकलं आहे 50%. आणि पलीकडचा ऊस तुम्हाला दाखवतो. आणि तो बघा गाजर गवत आम्ही जनावरांना इकडं मारत हाणत चाललो आहे. आणि मागं बघा अजून परत मोठं व्हायला आहे गाजर गवत. सूर्यच बघितलं नाही मित्रांनो मी सकाळपासून. काल पण असंच होतं, पण 9 वाजेपर्यंत सगळं स्वच्छ झालं होतं वातावरण. आणि आज झालं नाही. आत्ता 8:30 वाजले. ती बघ इथं पण नागमोडी पद्धतीने सगळ्या तुटले. त्या हे बांधणी करताना मी नव्हतो मित्रांनो. बा दिसतंय काय तिथं एक कट. तिथं आत्ता तुम्हाला दिसतं 1 2 3 असं कडपर्यंत आहे. त्या जसं पाणी बघा इथून जाते मित्रांनो, तिथं वळतं आहे. आणि परत इकडं वळून परत खाली जात आहे. परत तिथं वळतं आहे आणि परत वर येते. वर येऊन परत खाली असं नागमोडी 3 सरी आहेत. त्या नागमोडी ते 3 असं कडपर्यंत असं वळत वळण करून कडपर्यंत जाते. बघा इकडं सगळं रान वाळलं आहे मित्रांनो. मग त्यामुळं आज ह्या प्लॉटला पाणी चालू करायचं आहे. लाईट किती वाजता येते बघू. 9 वाजता येते मला माझ्या अंदाजे. चालू करू, पाणी लावू आणि थोड्याच वेळानंतर बघू. थोडंसं ढगाळ वातावरण साफ झालं की आपण औषध काढून मारायला चालू करू, फवारणी. मग त्याच्या आधी जनावरांना थोडं वैरण हाणू गाजर होत. चला मग. तर गाईज बघा इथं बघा, इथं एक आणि तिथं 2 म्हणून ठेवलं. आता ह्यांना नेऊया घराकडं. ह्याच्या आधी नेण्यासाठी मी एक ठिकाण आणलं नाही, ते आणतो थांबा. कारण सगळं ते काढून घेऊ. फवारणी करायचं आहे. थोडंसं बघा वातावरण थोडंसं क्लिअर झाल्यासारखं झालं आहे. मग कालवून मारून टाकू. आता ह्याला कट करण्यासाठी काय तर आणावं लागेल. बघ खुरपं आणलं आहे. आणि आता ह्याला मिक्स करून घेऊ. आधी हे टाकू. 20 नाही 24 आहे. 1 2 3 बघ. नॅनो युरियाचा कलर असा आहे. आणि हे अँटीस्ट्रेस ताबाचा कलर असा आहे बघा. आणि 24 याचा कलर असा आहे बघा. निळा आभा कलर.
आधी ज्ञानोदय टाकू. पाण्याचा कलर कसा झाला म्हणतो. पाणी इतकं थंड झालं आहे. युरिया 24-24-19 आपण जेव्हा पाण्यामध्ये मिक्स करतो तेव्हा पाणी बर्फासारखं होते मित्रांनो. कलर बघ कसं झालं आहे. ज्ञानोदय आणि 24-24 मिक्स केल्यानंतर अजून एक औषध आहे, त्याला मिक्स करू थांब. रंग बदलते आता. राखाडी कलर झालं बघा आता, एकदम राखाडी, हिरवं थोडंसं. आता काही ह्या सर्व बाटल्या कॅरीबॅगला थांब, ह्या पाण्यात एक मिक्स करून म्हणजे धुवून टाकू, धुवून साईडला. तर गाईज इथं औषध सगळं काढून घेतलं, कलर असं झालं बघा, आणि पंप पण घेतलं आणि मस्तपैकी जेवण पण ओळखून घेतलं. आता बघा थोडंसं सूर्य दिसायला आहे. मग आता फवारणी करू. चला मग बघा मित्रांनो, पंप घेऊन चाललो आहे. आता उसाला फवारू. थोडं कोवळसं ऊन पण पडले, तेवढं काही ऊन जास्त नाही. मग चला मग कुठं राहिलेलं आपलं त्या सरीला फवारायचं काम तुम्हाला लावतो बघा. ह्या सरीला ह्या 1 2 3 इकडनं असं ह्या प्लॉट कलर जायचं आहे. मग चला ही सरी धरू आता.